इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. निसर्गाच्या संकटाशी झुंज देणारा कारसूळ तालुका निफाड येथील शेतकऱ्यांना प्रशासनाच्या निष्क्रियतेची मोठी किंमत मोजावी लागते आहे. कारसूळ दावचवाडी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांची अनेक वर्षांपासून साफसफाई न झाल्याने तसेच रस्त्यामध्ये अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या पाईपमुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी पावसाचे पाणी थेट शेतांमध्ये घुसून तब्बल 68 शेतकऱ्यांच्या 62 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील द्राक्ष बागा आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. येथील शेतकऱ्यांनी 23 जूनला जिल्हाधिकारी आणि निफाडचे प्रांत अधिकारी, निफाड बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन हा प्रश्न मांडला होता. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई करून अनधिकृत अडथळे हटवण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. वेळेत उपाययोजना केली असती तर आज हजारो द्राक्ष वेली पाण्याखाली गेल्या नसते आणि लाखो रुपयांचे नुकसान टळले असते, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कारसूळ परिसर निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जातो. द्राक्ष बागांसाठी योग्य व्यवस्थापन, वेळेवर औषध फवारणी आणि पाण्याचा नियंत्रित वापर करण्याचा महत्त्वाचा असतो. मात्र अनेक तास पाणी साचल्यामुळे द्राक्ष वेलींची मुळे कुजण्याचा, बुरशीजन्य रोग वाढण्याचा आणि आगामी हंगामातील उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली. शिवाय भाजीपाला, इतर पिकांना फटका बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाला गाळाने भरलेला असून रस्त्यावर टाकलेल्या अनधिकृत पाईपमुळे पाण्याचा प्रवाह अडवला जात असल्याची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली. तरीही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे झालेल्या नुकसानीला केवळ अतिवृष्टी नव्हे तर प्रशासनाची हलगर्जी आणि निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा संतप्त आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. आता शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीनं कारसूळ दावचवाडी रस्त्यालगतच्या सर्व नाल्यांची खोलीकरणासह साफसफाई करावी, रस्त्यातील अधिकृत पाईप तात्काळ हटवावेत, पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि संबंधित निष्काळजी अधिकारी, जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी रंगनाथ वाघ, कौतिक वाघ, सविता वाघ, प्रभावती वाघ, बाबासाहेब वाघ, बबुबाई वाघ, विष्णुपंत बस्ते आदी शेतकऱ्यांनी केली आहे. NCN न्यूजसाठी अभिषेक ताकाटे, नाशिक.